किंवा प्रकाश टाकणारा. सर्वप्रथम आपण जर डोळे बंद केले तर आपल्या समोरून अनेक प्रकारची स्त्रियांची रूप डोळ्यासमोरून तरळून जातात. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण आणि त्यानंतर अनेक म्हणजे अनेक यशस्वी असलेल्या स्त्रियांचा आपल्याला अनुभव येतो. आणि हे सगळं पाहत असताना आपल्याला एक किंवा स्त्रीच्या यशस्वीतेची जाणीव होते. म्हणजे स्त्री किती यशस्वी झाली आहे, स्त्रीने किती प्रगती केलेली आहे आणि स्त्री समाजातलं अनन्य साधारण किती महत्वाचं आहे हे आपल्याला जाणून. एक स्त्रीला आपण मला असं वाटतं की एक सुंदर फुलाची अशी उपमा दिली तर ती अगदी समर्पक ठरेल. म्हणजे एका फुलाला किती अनेक प्रकारच्या पाकळ्या असतात. ते पाकळ्या म्हणजे स्त्री विविध पैलू असतात. कधी ओढ असते, कधी प्रेम असतं, कधी त्याग असतो, कधी सृजनशीलता असते आणि या सगळ्यांचा मिलाप म्हणजे एका स्त्रीचं संपूर्णपणे असणं संवेदनशील मन. तर असंच हे संवेदनशील आणि बहारदार स्त्रीच्या मनावर प्रकाश टाकत असतानाच आपण स्त्रियांचे मानसिक आरोग्य हा विषय आज आपण घेणार आहोत. तर स्त्रिया विचार करू आपण आधी मानसिक आरोग्य म्हणजे काय हे आधी जाणून घ्यायला हवं. की आपण खूप या कन्सेप्ट विषयी ऐकलेलं असतं की मानसिक आरोग्य, माझं मानसिक आरोग्य बिघडलंय, माझं मानसिक आरोग्य बिघडलंय, आय एम नॉट मेंटली हेल्दी वगैरे असं आपण खूपदा ऐकतो. पण म्हणजे काय त्याचं आपल्याला विशेष किंवा आपल्याला त्याची विशेष माहिती नसते. त्याचं कारण असं आहे की आपण फक्त ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतो किंवा आपण अभ्यास न करता फक्त रूढ झालेला शब्द आहे आणि ही इज नॉट मेंटली हेल्दी वगैरे असं हे आपण सहजपणे म्हणून जातो. पण एखाद्या व्यक्तीला असं म्हणताना त्या व्यक्तीच्या मनावर खरंच त्याचा किती परिणाम होतोय, त्या व्यक्तीला त्याचा किंवा मानसिक अवस्था म्हणजे काय हे आपण कधी जाणून घेऊ आणि याचा ह्याचा आपण विचार करत. त्यासाठी मानसिक आरोग्य म्हणजे काय हे आपण समजून घ्या. आपण आपल्या मनुष्याच्या आयुष्यात स्त्रीचं आयुष्य नको बघा. म्हणजे एकूणच मानवी आयुष्यामध्ये आरोग्य एक शारीरिक आरोग्य, दुसरं आहे ते मानसिक आरोग्य आणि तिसरं असतं आपलं पर्यायाने अवलंबून असलेलं सामाजिक आरोग्य. शारीरिक आरोग्यामध्ये आपल्या शरीराच्या स्ट्रेंथ विषयी बोलू शकतो. म्हणजे आपण हेल्दी आहोत, आपण आपल्या वयाच्या हिशोबाने काम करू शकतो की नाही, आपण आपला आणि आपल्या सगळ्या गोष्टी पाळून सगळं व्यवस्थित करू शकतोय का नाही हे आपण शारीरिक आरोग्याकडे बघताना बघतो. त्याचप्रमाणे मानसिक आपण आधी आरोग्य म्हणजे वर्तनाच्या संदर्भात विचारांशी जोडले गेलेलो असतो. आपलं ह्यांचा राखण करणारा समतोल म्हणजे मानसिक आरोग्य. तरी हे म्यूट आहे, अनम्यूट आहे, म्यूट केले नाही कदाचित, तर माझ्या इथून बॅकग्राऊंड आवाज नाही. जरा म्यूट करा स्वतःला. जयाताई तुम्ही स्वतःला जरा म्यूट करता का? हा, थँक्यू. कारण काय होतंय त्याचा नॉईज खूप जास्त होतो ना, मग आपल्याला ऐकू येत नाही, बाकी काही नाही. ठीक आहे, थँक्यू. हा, तर मग विचार, भावना, बुद्धी आणि मन ह्यांचा सगळ्यांचा राखता समतोल म्हणजे मानसिक आरोग्य. म्हणजे आपण काय करतो, एखादी कृती आपल्याला करायची असेल तर आपण आपल्या मनामध्ये त्याचा विचार येतो, बरोबर आहे प्रत्येकाच्या. हा,
प्रत्येकाच्या मनामध्ये आधी त्या गोष्टीचा विचार येतो. मग तो विचार येऊन येस, येस. ओके. तर तो विचार आल्यानंतर त्या त्या विचाराच्या अनुषंगाने आपण कृती करायला जातो. मग आपण तर्कशुद्ध विचारसरणीने, आपल्या बुद्धिवादी विचारसरणीने त्याच्यावर काम करायला घेतो. बरोबर आहे? आणि मग त्या सगळ्यांचा समतोल साधून आपण एखादं काम पुढे नेतो किंवा आपण ते काम करायला घेतो. म्हणजेच काय? तर आपला मानसिक समतोल त्यावेळेला चांगला असतो किंवा समतोल राखलेला असतो. तो न ढासळू देता आपण एखादी कृती करतो, एखादं काम करतो. म्हणून ते काम चांगल्या पद्धतीने होतं, ते व्यवस्थित होतं. म्हणजेच काय? मानसिक आरोग्य जर चांगलं असेल, तर आपण कुठलंही काम करू शकतो. असं म्हणतात, चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम. म्हणजे काय? तर मन जर प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर सगळं जग आपल्याला छान वाटतं, छान दिसतं. आपण मराठी भाषेत किंवा आपण एक बोली भाषेतली जी म्हण आहे किंवा कन्सेप्ट आहे, दृष्टी तशी सृष्टी. मग ही दृष्टी चांगली येण्याकरता आपल्याला काय करता यायला पाहिजे? आपलं मन चांगलं असायला पाहिजे. म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असायला पाहिजे. मग मानसिक आरोग्यावर काम करताना आपले विचार, आपली बुद्धी आणि ह्याचा समतोल राखता आला पाहिजे. विचार एकीकडे चाललाय, कृती वेगळीच करतो आहे आणि काहीतरी वेगळंच घडतंय. मग असं सगळं घडत असताना जो इम्बॅलन्स जाणवतो आपल्याला आयुष्यामध्ये, तो मानसिक अडथळा असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे? आपल्या मग वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये ही तफावत निर्माण होते आणि मग ती तफावत म्हणजे मानसिक आरोग्याला मिळणारा ब्रेक किंवा तिथे आपलं मानसिक आरोग्य कुठेतरी बिघडतंय, हे आपल्याला जाणवायला सुरुवात होते किंवा समोरच्याला जाणवायला सुरुवात होते. मग आपल्याला कोणीतरी सांगतं, की तुझ्यात काहीतरी बदल दिसतोय. आज तू काहीतरी वेगळं वागतीये किंवा आज तू काहीतरी वेगळं करतीये. ह्याचं कारण एक सांगू का? कसं असतं, की आपल्याला आपल्याला पूर्वीपासून एकतर आपला देश हा संस्कृती प्रधान देश आहे. आपल्याला पूर्वापार परंपरागत असं शिकवलं गेलेलं आहे आपल्याला, की स्त्रीनं घर लाईव्ह सांभाळ प्रभू सर कोणतरी मॅडम बोलतात आहेत. काही अडचण आहे का? थांबू का मी? थांबायचंय? थांबायचे आहे? नाही? सुरू करू? ओके. तर आपण असं म्हणतो, आपण आपल्या परंपरेला अनुसंगून किंवा परंपरेच्या आधाराने आपल्याला असं शिकवलं जातं पूर्वीपासूनच, की स्त्रीला घर सांभाळायला हवं, कुटुंब सांभाळायला हवं. तिनं पाककलेमध्ये उत्कृष्ट व्हावं. असं म्हणतात, की प्रत्येकाच्या मनाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. म्हणून आपण आलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी पाककलेच्या उत्कृष्ट निर्मिती तयार करतो. मग त्या स्त्रीनं घरातल्या लोकांचं आरोग्य सांभाळायला पाहिजे, मुलांचं आरोग्य सांभाळायला पाहिजे, स्वतःचंही आरोग्य त्याच्यात सांभाळायला पाहिजे. अशा अनेक जबाबदाऱ्या त्या स्त्रीवर येऊन पडतात. अगदी लहान मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलगा आणि मुलगी यामध्ये जर आपण बघायला गेलो किंवा आपण कुणाकडे तरी गेस्ट म्हणून गेलो, तर आपण मुलीला गुलाबी रंगाचा फ्रॉक देतो, मुलाला निळ्या रंगाचा फ्रॉक देतो. मुलीला भातुकलीचा सेट देतो, मुलाला गाड्यांचा सेट देतो. म्हणजे हे जे आपण करतो, हे आपणच करत असतो. ही बीजं जी आहेत, ती आपणच रुजवत असतो. हा फरक मुलगी आणि मुलगा यामधला फरक आपणच करत असतो. आणि हा तसाच राहतो. अर्थात आता ही कन्सेप्ट बरीच बदलली आहे. स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढते आहे. स्वतःचं स्थान निर्माण करते आहे. पण तरी सुद्धा तिचं संवेदनशील मन, हे जे मन असतं ते कुठे ना कुठेतरी तिला खात असतं. आज घरातनं स्वयंपाक व्यवस्थित झाला नाही, आज माझी जबाबदारी पार पडली नाही, आज मी एखादं काम नीट करू शकले नाही, ह्याचा मला गिल्ट येतो. ह्याचा मला त्रास होतो आणि मी सगळी कामं उत्कृष्टरित्याच केली पाहिजेत,
असा माझा अट्टाहास असतो. आणि याला काय म्हणतात आमच्या मानसशास्त्रीय भाषेमध्ये सुपर वुमन सिंड्रोम असं म्हटलं जातं. म्हणजे मी मला काहीतरी पंख फुटलेत आणि मी काहीतरी सुपर वुमन सारखं सगळं केलं पाहिजे असा माझा अट्टाहास असतो. असा अट्टाहास तरी आपण का करायचा? सगळीच गोष्ट मलाच जमली पाहिजे, मीच केली पाहिजे असं का करायचं? ह्याच्या मागे कारण काय? का तुम्हाला हे कोणाला दाखवायचं असतं का? हा प्रश्न स्त्रीनं स्वतःला विचारला पाहिजे. आपण हे सगळं करतोय तर कुणासाठी करतोय? ह्याच्यातनं मला काय मिळतंय? मला काय आनंद मिळतो ह्यातनं? किंवा हे सगळं केल्याचे परिणाम काय आहेत? आपण सतत आदर्श ठेवायला बघतो समाजामध्ये. मला असं अजिबात म्हणायचं नाहीये, की तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या धुडकावून काहीतरी वेगळं करा. जबाबदारी सांभाळून किंवा आपल्याला जेवढं झेपतं, आपण जेवढं करू शकतो, हा ॲक्सेप्टन्स ठेवा, की मला माझ्या वयाच्या हिशोबाने, माझ्या शारीरिक क्षमतेच्या हिशोबाने मी एवढंच काम आज करू शकते. तर मी तेवढंच काम करायला हरकत नाहीये. मी केवळ समाजात दाखवायचंय, माझ्या कुटुंबाला दाखवायचंय, नाही माझी ही जबाबदारी आहे. म्हणून मी त्यात झोकून देऊन अतिशय स्वतःला त्रास करून घेऊन जर करत असेल, तर पर्यायाने सगळं चांगलं होईल, पण माझ्या मानसिक आरोग्याचं काय? किंवा माझ्या शारीरिक आरोग्याचं काय? उद्या जर मीच कोलमडली गेली, तर तर माझ्या कुटुंबाचं उद्या काय होईल? हा विचार आज न करता आपण गोष्टी करत राहतो. आपण असं म्हणतो, की स्त्री हा स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो, कुटुंबाच्या पाठीचा कणा असतो. मग जर हा पाठीचा कणाच जर मोडायला लागला, तर कसं होईल? हा विचार आपण त्या क्षणी करत नाही. कारण आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायची इच्छा असते. मग हे प्रूव्ह करण्यापेक्षा असं प्रूव्ह करू शकतो का आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने, की माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या आधाराने मी काय करू शकते? मला काय करायला हवंय? मग नोकरी करणारी स्त्री नोकरी करायला जाते. पण ती एखाद्या होममेकर स्त्रीकडे बघते आणि ती किती छान घर सांभाळतीये. ती किती सगळं छान करतीये. हे बघून नोकरी करणाऱ्या स्त्रीला मनामध्ये गिल्ट यायला लागतं. अरे, मी माझ्या कुटुंबाला वेळच देऊ शकत नाहीये. माझ्या मुलांना माझा वेळच मिळत नाहीये. माझ्या पतीला माझा किंवा नवऱ्याला माझा वेळच मिळत नाहीये. मग अशा क्षणी मी काय करणार? की ह्याचा मला गिल्ट यायला लागतो. म्हणजे तुम्हीच तुमचं ठरवायला हवं, की तुम्हाला काय करायचंय नक्की. तुम्ही हा एक्सेप्टन्स ठेवायला पाहिजे, की नाही मी नोकरी करतीये. मला जसं जमतंय तसं माझ्या घरातल्या जबाबदाऱ्या मी पार पाडायचा प्रयत्न करतीच आहे. मग हा गिल्ट कशासाठी? यामुळे काय होतंय, मानसिक आरोग्य ढासळायला इथून सुरुवात होते. तर असं करू न देता आपण टप्प्या-टप्प्यांवरती आपल्या मानसिक आरोग्याचा ऱ्हास करत असतो. मग मानसिक आजार हे नेमके कोणते? असाही आपल्याला प्रश्न पडतो. आपण मगापासून म्हणतोय मानसिक आजार, मानसिक आजार. नक्की मानसिक आजार म्हणजे काय? तर एन्झायटी, डिप्रेशन, कोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, कोणाला वेट गेन होतं, कोणाला वेट लॉसचा प्रॉब्लेम असतो, मूड स्विंगचा प्रॉब्लेम असतो. ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत, त्या मानसिक आजाराचा ऱ्हास होत असल्यामुळे यायला लागतात. किंवा स्वतःकडून अति अपेक्षा केल्यामुळे किंवा अजून एक त्याच्या पाठीमागे फिजिओलॉजिकल किंवा एक मेडिकल रिझन त्याच्या मागे आहे किंवा एक त्याच्या गोष्टी आहेत की स्त्रीमध्ये होणारा हार्मोनल इम्बॅलन्स. स्त्रीच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांमध्ये हा हार्मोन इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते किंवा होत असतं. मग स्त्रीचं इमोशनल वेलबिंग बिघडतं, मेंटल हेल्थ बिघडते आणि त्या पर्यायाने फिजिकल हेल्थवरती पण परिणाम होतो. मग वजन खूप अचानक वाढायला लागतं. मग कळतच नाही आपल्याला, की माझं अचानक इतकं वजन का वाढलंय? कारण माझा आहार तर कंट्रोलमध्ये आहे. मला बाकी तर काही त्रास नाहीये. पण एक्सेसिव्ह स्ट्रेसमुळे सुद्धा वजन वाढतं हे लक्षात घ्या. वजन अचानक कमी व्हायला लागतं. म्हणजे सगळं छान आहे, उत्तम आहे. बीपी नॉर्मल, शुगर नॉर्मल,
सगळ्या काही गोष्टी नॉर्मल असून सुद्धा अचानक वजन कमी व्हायला लागतं. कृश दिसायला लागतो माणूस एकदम किंवा ती स्त्री कृश दिसायला लागते. मग आजूबाजूच्या 4 मैत्रिणी भेटल्यावर विचारतात, "का गं, एवढी तब्येत कशी खराब झाली तुझी?" मग त्यावर आपल्याकडे उत्तर नसतं. पण त्याचं कारण असतं. त्याचं कारणाचा आपण कधी विचारच करत नाही. त्यासाठी आपण कधी प्रयत्नच करत नाही. त्यासाठी कधी आपण तज्ञ लोकांना भेटतच नाही. कारण आपल्या मनामध्ये कुठेतरी अनेक भावना दडपून ठेवलेल्या असतात आपण. त्याचा उद्रेक म्हणून अँक्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग, वेट लॉस, वेट गेन या सगळ्या गोष्टी घडत राहतात. याला कारण आहेच. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन आणि यासारखे हार्मोन आपल्यावरती काम करत असतात. वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत असतात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये अनेक स्थित्यंतर होत असतात. म्हणजे पहिले स्थित्यंतर आपल्याला आपल्या स्त्री जेव्हा मासिक धर्मामध्ये म्हणजे लहान मुलगी जेव्हा एखादी मोठी होत असताना त्यावेळेला हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्यावेळेला त्या मुलीला आपल्या आयुष्यामध्ये काय घडतं हे कळत नाही. अचानक कोणीतरी छान वाटायला लागतं, अचानक कधीतरी मूड नकोसा वाटतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, अशा अनेक गोष्टी घडत राहतात. त्याच नंतर मग त्या गोष्टीची तिला जाणीव होते. मग आपण तिला ती प्रक्रिया काय आहे हे सायंटिफिकली समजावून सांगतो आणि हे स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा एक टप्पा आहे, असं करून मग ती त्याला सरावते. पण त्याच्यानंतर प्रेग्नन्सी, पुन्हा येणारा लग्न, प्रेग्नन्सी, सेक्शुअल कॉन्टॅक्ट यामुळेही स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप बदल होत असतात. आणि त्यामुळे सुद्धा हार्मोन बॅलन्स किंवा इम्बॅलन्स अशा पद्धतीने त्याचं फ्लक्च्युएशन होत असतं. त्यामुळे पुन्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे स्थित्यंतर येत असतात. त्यानंतर पुन्हा येतो तो उत्तर मासिक धर्म म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉजमध्ये सुद्धा त्यालाही सुद्धा अर्ली मेनोपॉज, आफ्टर उशिरा येणारा मेनोपॉज अशाही गोष्टी त्याच्यावरती काम करतात किंवा त्याच्यावरही बऱ्याच स्त्रीचं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. मग स्त्रीला डिप्रेशन हे सगळं, या सगळ्या गोष्टींमध्ये पण या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागतो. मग ती स्त्री कधी-कधी अचानक रडते. कधी-कधी तिला रडावंसं वाटतं. कधी-कधी उगीच चिडचिड होते. कधी-कधी जी समाजामध्ये आनंदाने वावरणारी स्त्री असते, ती अचानक घरात शांत बसायला लागते. किंवा जिला नृत्याची आवड असते, जी चार चौघात मिसळणारी असते, तिला बाहेर पडायची इच्छा होत नाही. घरात एकटंच राहावंसं वाटतं, एकटंच रडावंसं वाटतं. हे सगळं अचानक का होतं? ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. किंवा हा विचार जरी आला, तरी आपण कामाच्या माध्यमातून त्याला दडपून टाकतो. की होत असेल बाबा, ठीक आहे. आणि कधी आपल्याला आपल्यात होणारा हा बदल घरातल्या व्यक्ती एवढ्या फार विचारात घेतात असंही नाही. कारण की त्यांना असं वाटतं ठीक आहे. कारण जी जुनी लोकं असतात त्यांना असं वाटतं, "अरे आमच्या वेळेला नव्हतं का असं काही? मग आम्हाला नव्हतं होत का असं काही? आम्हाला नव्हता का कामाचा ताण? आम्ही तर तेव्हा एवढं काम करत होतो." पण परिस्थिती बदललेली आहे. समाज बदलतो आहे, काळ बदलतो आहे. तुमच्या खाण्यापिण्यामधल्या ज्या काय म्हणतात त्याला ओरिजिनॅलिटी जी आहे, जे आपण म्हणतो, की आम्हाला प्युअर काही मिळत नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. आणि स्त्रीच्याच असं नाही, तो पुरुषाच्या आयुष्यावर सुद्धा होत असतो. म्हणजे जसं स्त्रीचं आयुष्य बदलत असतं, तसंच त्याच झपाट्याने पुरुषाचंही आयुष्य बदलत असतं. जसे बदल स्त्रीमध्ये होत असतात, तसे न दिसता येणारे असे बदल पुरुषातही होत असतात. पण म्हणूनच स्त्री आणि पुरुषांनी जर एकत्र येऊन एकमेकांचं आरोग्य राखण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी एकमेकांना मदत केली, तर दोघांच्या सहाय्यतेने दोघांचंही मानसिक आरोग्य चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतं. पर्यायाने काय होणार, की समाजाला एक चांगली व्यक्ती मिळू शकते.
समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याकडनं एखादं चांगलं कार्य घडू शकतं. हा विचारच कधी आपण करत नाही. आपण सतत स्वतःच्या कोशात गुरफटून घेतलेलं असतं स्वतःला. त्यामुळे होत असेल हिला काहीतरी त्रास. ही आजकाल वेड्यासारखंच वागते. या सगळ्या गोष्टींचा हे सोडून देऊन आपण त्याला दुर्लक्ष करत असतो. पण मानसिक आरोग्य ही इतकी दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. हा काळ इतका बदलला आहे. आपण इतक्या सगळ्या अवस्थेतनं जात आहोत. आपण कोविड सारख्या मोठ्या आजाराला सध्या खूप सगळ्यांनी फेस केलेलं आहे. आपण घरामध्ये 6-6, 8-8 महिने, 2-2 वर्ष घरातल्या घरात घुसमटून काढलेली आहेत. आपल्या मुलाबाळांनी पण ते सगळं सहन केलेलं आहे. तर आफ्टर कोविड म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये खरंच खूप बदल झालेले आहेत. हा बदल लक्षात घेऊन, आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन मानसिक आरोग्याला इतकं डावलून चालणार नाही. इतकं कमी लेखून चालणार नाही. नाहीतर तुमच्यापेक्षा तुमचा आजार तुमच्यावर हावी करेल आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी असं काही जाणवलं स्वतःला तर आधी तज्ञ लोकांच्या संपर्कात या. त्यांच्याशी बोला. तुमच्यामध्ये होणारे बदल तुम्हीच ओळखा. असं म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागाच चुकलासी. आपल्याजवळ त्याचे उपाय असतात पण आपल्याला ते करता येत नाही. कळत नाही ते नक्की काय करायचं. किंवा आपल्याला काही कळत असतं पण वळत नसतं. अशा गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आपण मगापासून बोलतो आहोत तर हार्मोन चेंज होतात, हार्मोन चेंज होतात. मग ते बॅलन्स तुम्ही म्हणाल की नुसतं सांगताय चेंज होतात पण उपाय काय? तो उपाय आपल्याकडे आहेत की. उपायांचा आपण विचार करायलाच पाहिजे. तर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं योगशास्त्र, पतंजली सारखं योग आहे. आपल्या अनेक ऋषी मुलींनी तपश्चर्येच्या आधारावर, साधनेच्या आधारावर खूप मोठी योगाचं आपल्याला सामग्री देऊन ठेवलेली आहे. आपल्याला खूप मोठा वारसा आहे संस्कृतीचा. आपल्याकडे खूप छान परंपरा आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, आयुर्वेद, योग याच्या आधाराने मनुष्याचं आयुष्य हे अत्यंत सुंदर आणि एक काय म्हणतो आपण त्याला सुरळीत पद्धतीने चालू शकतं. जर आपण योगासनांच्या आधाराने, सूर्यनमस्काराच्या आधाराने, प्राणायामाच्या आधाराने स्वतःमध्ये बदल करायला घेतले, तर आपले जे हार्मोन असतात ते बॅलन्स व्हायला मदत होते. कपालभाती प्राणायाम आहे, अनुलोम-विलोम प्राणायाम आहे. योगासनांमधली विविध आसनं आहेत. त्या आसनांच्या आधारे आपले ज्या सिक्रेट होणारे हार्मोन्स असतात, ते हार्मोन सिक्रेट व्हायलाच पाहिजे. पण त्याचा बॅलन्स साधता आला पाहिजे. जर डोपामाइन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन ह्यांचं जर प्रमाण अतिप्रमाणात जर व्हायला लागलं, तर मग त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. खंडे जे स्त्रवलेच नाही, तर त्याचाही परिणाम वाईट होऊ शकतो. म्हणून ते स्त्रवायला तर हवेत. ते त्यांचं काम करतात. पण त्यांना योग्य त्या ठिकाणी ठेवण्याचं काम आपल्याला करायचं असतं. मग त्यासाठी आपण काय करायचं? तर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला योगमार्ग निवडला, तर आपल्याला फायदाच होणार आहे. कारण त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. आपण योग हा सिंगल शब्द न उच्चारता योगशास्त्र असा वापरतो. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा अभ्यास आहे, साधना आहे, तपश्चर्या आहे आणि या तपश्चर्येच्या आधाराने कितीतरी लोकांचं आयुष्य कितीतरी पुढे निघून गेलेलं आहे. भल्या-भल्या आजारांवर मात करून, योगाच्या साहाय्याने मात करून आज लोकं आनंदाने त्यांचं आयुष्य जगत आहेत. कॅन्सर झाला, हार्ट अटॅक झाला, अशा सगळ्या विविध म्हणजे मेजर आजारांना सुद्धा योगासनांच्या आधाराने आपण बरं करून सोडलेलं आहे. मग इतका जर मोठा आपल्याकडे वारसा आहे, तर आपण त्याचा त्याचा काय म्हणतात त्याला आपण त्याचा फायदा किंवा त्याचा जर हे घ्यायला काय हरकत आहे? प्राणायाम, योग या सगळ्या
गोष्टींच्या आधाराने, नियमित दिनचर्येच्या आधाराने आपण आपलं आयुष्य सुखकर करू शकतो. आता काय होतंय, सध्या दिनचर्या बिघडत चालली. कामाचं स्वरूप बदलतंय. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं करत आहेत. त्यामुळे होतंय असं, की वेळा बदलल्याने आपलं सर्कल सगळं बदलतं. जेवणाची वेळ बदलते, झोपायची वेळ बदलते. त्यानंतर सगळ्याच कार्यक्रम म्हणजे सगळ्याच गोष्टींची वेळ वेळ बदलत चाललेली आहे आणि त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे. पण हे सगळं असतानाही आपण त्याच्या अनुषंगाने एक आपलं रुटीन किंवा आपण दिनचर्या आखून घेऊ शकतो. मग जे योगा टीचर आहेत किंवा जे योगासनांचे क्लास घेतात, ते प्रभू सरांच्या तुम्ही संपर्कात येऊन त्यांच्याशी संवाद साधून तुम्ही तुमचं योगाचं एक छान शेड्यूल तयार करू शकता आणि त्याच्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यामध्ये एक नियमितपणा आणू शकता आणि त्याच्या आधाराने तुमचंच मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य अतिशय चांगलं राहणार आहे. मुळात आपल्याला आता आपण जे सगळं बघितलं त्याच्या त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? तर एक म्हणजे ॲक्सेप्टन्स पाहिजे आपल्याला, स्त्रियांना, की आपण काय करू शकतो, आपण काय करायला पाहिजे, आपली कॅपॅसिटी काय आहे. सर्वप्रथम ॲक्सेप्टन्स, स्वीकार. सकारात्मकतेवर आपण खूप बोलतो. पॉझिटिव्ह थिंकिंग बोलतो. पण पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा अवाजवीपणे जर करायला लागलो, तर आपण स्वीकार किंवा वास्तवतेला डावलून चालणार नाही किंवा वास्तवतेला डावलता आपल्याला येणार नाही. म्हणून सकारात्मकता याही पेक्षा स्वीकारा किंवा स्वीकार हा आयुष्यात महत्वाचा आहे सगळ्यामध्ये. आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे याचा स्वीकार आपण करणं गरजेचं आहे. आपली क्षमता ओळखून आपण काम करणं गरजेचं आहे. मग हे सगळं ओळखण्यासाठी, काम करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आधी स्वतःला स्वीकारा. जसे आहात तसं स्वीकारा. त्याच्यात आनंदी राहायचा प्रयत्न करा. या जगामध्ये करण्यासारख्या अनेक वस्तू आहेत, अनेक गोष्टी आहेत. आपण सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. जर आपण स्वीकार आणि सकारात्मकता या दोन्हीचा संयोग साधला तर आपल्याला काय काय करायचं आहे? स्वीकार करायचा आहे. सकारात्मक पद्धतीने स्वीकार करायचा आहे. दुसरी गोष्ट व्यायाम, एक्सरसाइज, योगासनं, प्राणायाम त्याच पद्धतीने आपल्याला असणारे आपले छंद जोपासले पाहिजे. आपण कामाच्या व्यापामध्ये स्वतःचे छंद, स्वतःच्या आवडी-निवडी हे सगळं बाजूला ठेवतो. वेळ नाही, मला जमत नाही किंवा पूर्वी करत होते गं, पण आता नाही होत माझ्याकडनं, असं म्हणतो. किंवा लग्नाच्या आधी मला या गोष्टीची खूप आवड होती बरं का. पण लग्नानंतर काय झालं ना, आयुष्य सगळं बदललं अगं. नाही होत मला. का असं होतंय? स्वतःची आवड-निवड जर आपण जपली नाही, तर स्वतःला वेळ दिला नाही, तर आपण आयुष्यामध्ये कोणालाच वेळ देऊ शकणार नाही. जर तुम्ही स्वतः फिट असाल, आपण म्हणतो ना, चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम. ते कशासाठी आहे? हे स्वतःसाठी आहे. जर तुम्ही आनंदी राहिलात, तुम्ही फिट राहिलात, तर तुम्ही अख्खं कुटुंब फिट ठेवू शकता. मग तुम्हाला असणारे छंद जोपासणं, त्या छंदातून तुमचा व्यवसाय निर्मिती करू शकता. त्या छंदातून तुम्हाला तुमचा आनंद मिळू शकतो. आत्मिक समाधान मिळू शकतं आणि आत्मिक समाधान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मिक समाधान. एखादं काम करताना होणारा मला आनंद ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या आनंदाला स्वीकारा. या आनंदाचा आनंद घ्या आणि त्याच्यामध्ये डुंबून जा. मग बघा तुमची परमानंदी टाळी लागते की नाही. आणि मग तुमच्या मधला जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, त्याच्या तरावर, त्याच्या जोरावर तुम्ही अख्खं जग जिंकू शकता. आणि ती क्षमता प्रत्येकामध्ये असते. आपण बऱ्याचदा ऐकतो ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले.
म्हणजे कशाच्या जोरावर? कॉन्फिडन्सच्या जोरावर, साधनेच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर, मानसिक सबळतेच्या जोरावर. तो एक केवळ चमत्कार नव्हता. आपण त्याच्याकडे फक्त एक चमत्कार या दृष्टिकोनातनं बघतो. पण हा चमत्कार नसून त्याच्या पाठीमागे त्यांचं मानसिक पाठबळ होतं. त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स होता की मी जर ठरवलं तर मी करू शकतो. अर्थात त्यांना दैवी शक्तीचा आविष्कार होताच होता. त्याबद्दल आपण नाकारू शकतच नाही. पण तरी सुद्धा हे सगळं असताना मानसिक पाठबळ असणं, आत्मविश्वास असणं आणि त्याच्या अनुषंगाने त्याने साधना करणं. त्याची साधना होती. गुरु होते त्यांचे निवृत्तीनाथ. गुरुचा आधार होता. या सगळ्यांमुळे त्यांच्याकडनं ही अशक्य गोष्ट सुद्धा सिद्ध करून दाखवली त्यांनी. त्याचप्रमाणे त्यांचाच आदर्श घेऊन जर आपण पुढे जगलो किंवा त्यांच्याच आदर्शाने आपण जर पुढे वाटचाल करत गेलो तर आपणही साधना करू शकतो. आपणही योगाचा पाठिंबा करू शकतो. आपणही एक नियमित दिनचर्या पाळू शकतो. आपणही मानसिक रित्या सबळ होऊ शकतो. आपणही स्वतःला एक आत्मनिष्ठ किंवा आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो. आपणही हे सगळं करूच शकतो. फक्त हे स्वतः ठरवलं पाहिजे. ही स्वतःची स्वतःला जाणीव व्हायला पाहिजे. त्यासाठी स्वीकार असायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी इतक्या परस्परावलंबी आहेत. तर त्याच्यामुळे हे सगळे शब्द जरी आपल्याला गंमतशीर वाटत असले तरी हे सगळे शब्द एकत्रितरित्या एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे हे झालं तर हे होईल, हे झालं तर हे होईल, हे झालं तर हे होईल. म्हणूनच प्रत्येक शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्या मागचा खोल जो व्याप्ती आहे ती व्याप्ती लक्षात घ्या. आपण त्याच्याने काय करू शकतो, मग आपण त्या शब्दाचा नेमका अर्थ लावून काय करायला हवं हे ज्याचं त्याने ओळखायचं. कारण ज्याचं त्याला ओळखता येतं. कारण प्रत्येकाला स्वतःविषयीची योग्य माहिती असते. जर ती योग्य पद्धतीने जाणून घेतली तर. स्वतःला ओळखा, स्वतःचा स्वीकार करा. पुन्हा पुन्हा तेच सांगते. तुम्ही म्हणाल रिपिटेशन होतंय, पण हे रिपिटेशन करायचीच गरज आहे. कारण हे रिपिटेशन केलं नाही तर ते मनात ठसणार नाही तुमच्या किंवा कुणाच्याही, तुमच्या काय माझ्या काय. आणि मनात ठसल्याशिवाय ते कृतीत येणार नाही. बरोबर आहे? तर थोडक्यात मानसिक आरोग्याचा विचार करताना आपण मानसिक आरोग्य म्हणजे काय ह्याचा हे बघितलं. मानसिक आरोग्य ढासळल्यानंतर काय होतं ते बघितलं. विविध मानसिक आजार काय असतात ते बघितले. कुठल्या कुठल्या हार्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये बदल होतात ह्याचा अभ्यास केला. हेच सगळे आजार आपण योग आणि योगाच्या साहाय्याने बरे करू शकतो ह्याचा विचार केला. त्याचप्रमाणे आपण आपले छंद जोपासू शकतो. आपण स्वतःला स्वीकारू शकतो याचाही विचार केला. या सगळ्याचा विचार करून आज आपण आपल्या मानसिक आरोग्यावर व्यवस्थितपणे प्रकाश टाकलेला आहे. आता जर याविषयी कोणाला प्रश्न विचारायचे असतील मला तर प्रश्न विचारू शकता. अदरवाईज मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी देणार आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. तर तुम्ही ठरवा आधी प्रश्न घ्यायचे का आधी आपण प्रश्न घेऊयात. कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांच्या शंका आणि प्रश्न विचारावेत प्लीज. येस, कोणाला काही प्रश्न शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. कारण हा आजचा खूपच महत्वाचा विषय आहे. कारण जसं आता ताईंनी सांगितलं की मानसिक आरोग्य जे आहे ते खरं तर आजच्या खास करून महिलांसाठी तरी खूपच महत्वाचं आहे. कारण रोजच्या एवढ्या प्रोफेशनल लाईफ पण सगळ्यांचं खूप वाढलेलं आहे. बाकीच्या आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, प्रोफेशनल जबाबदाऱ्या आहेत आणि धावपळीचं जीवन आहे. त्यामुळे बराचसा आपला ताण येतो आणि त्या ताणाने बरेचसे मानसिक आजार निर्माण होतात. तर प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता तुम्ही. म्हणजे तुमच्या एका प्रश्नाने बऱ्याच इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे पण शंका निरसन होईल आणि त्यांना पण थोडीशी माहिती या ठिकाणी मिळून जाईल.
येस, ठीक आहे, चालेल ताई, हरकत नाही. तुम्ही पुढची ऍक्टिव्हिटी तुम्ही सांगू शकता. हा, मला असं सांगायचंय की आता प्रत्येकाने एकेकाने अनम्यूट करून स्वतःमधली पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची आहे. त्याच्याने काय होईल की आपण स्वतःविषयी विचार करायला प्रवृत्त होऊ. पहिला महिला वर्गांसाठी प्रथम संधी असेल. प्रत्येकाने अनम्यूट करून स्वतःतली एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची आहे. हे जे सेशन आहे ते आपण इंटरॅक्टिव्ह सेशन असं घेतो. करेक्ट, त्याचं काय प्रत्येकाने एक हा पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यामध्ये असणारी सांगितलं तर ती गोष्ट ऑटोमॅटिक आपल्यामध्ये इम्बाईब होईल. तीच गोष्ट आपल्यामध्ये ती वाढायला मदत होईल. करेक्ट म्हणून त्यामुळे रिक्वेस्ट की तुम्ही तुमची त्याने पॉझिटिव्ह ऐकणार. गोष्ट जी आहे ती सांगणं हा आवश्यक आहे. हा बरोबर. आणि तुम्ही जर बोललात तर तुमच्या विषयीची माहिती तुम्हाला स्वतःलाच मिळणार आहे. कारण आपण आता भेटतो, कदाचित पुढे म्हणजे येस, कोणी बोलतोय? हरिओम सर. हा, हरिओम, बोला ताई. हा सर, मी म्हणजे आतापर्यंत तर माझं वय आहे 44. तर माझ्यामध्ये मला हा बदल जाणवतोय की मी प्रत्येक गोष्टीला आता म्हणजे सामोरे जायला शिकली. म्हणजे जे आतापर्यंत जे अनुभव आले किंवा जे ज्या ज्या प्रसंगातून आपण जातोय, म्हणजे मी आता जी वेळ आहे आणि तो प्रसंग आहे त्याच वेळी तो प्रसंगाला कसं तोंड द्यायचं आणि तो विषय तिथंच कसा संपवायचा, ही गोष्ट मी खूप शिकली. म्हणजे की एखादी गोष्ट वाढवायची नाही किंवा बॅक मध्ये जाऊन त्याचा विचारही करायचा नाही. जे आहे ते वर्तमानात करायचं आणि तो विषय संपवायचा. म्हणजे आपण मेंटली पण फिट राहतो आणि फिजिकली पण फिट राहतो. मेंटली जर आपण फिट असेल तर आपण फिजिकली राहतो, नाही तर त्याचा म्हणजे आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. म्हणजे ही गोष्ट मी शिकली आणि योगाची ह्याच्यामध्ये मला खूप मदत झालीये. त्यामुळं वर्तमानामध्ये जगायला प्रत्येकाने शिकावं असं माझं म्हणजे सजेशन राहील. करेक्ट. आपण काय करतो, पाठीमागचा विचार करतो आणि भविष्याची काळजी करतो. यामध्ये आता आपल्याला जे काही करायचंय किंवा आपल्याला काय केलं पाहिजे त्याचा आपल्याला विसर पडतो. असं होतं. मग ते आपलं वर्तमान सगळं डिस्टर्ब होऊन जातो. त्यामुळे आपण ते व्यवस्थित त्याचं एन्जॉय करू शकत नाही आत्ताचं जे आपलं चालू काळ आहे तो. बरोबर धन्यवाद. आहे. धन्यवाद ताई, खूप छान. थँक्यू. अजून कोणीतरी हात वर केलाय. हात वर केलेला आयफोन असलेले कोणीतरी आहे, त्याने हात वर केला. तुम्ही प्लीज बोलू शकता. स्वरूप. माझा आवाज येतो का? येस हा, बोला. हरिओम. तर माझं असं म्हणणं होतं की मला दुसऱ्यांची मदत करायला आवडते. ते इतक्या लेवलला की मला समजतं की ते माझ्या मदतीचा गैरफायदा घेतात आहे. पण मी त्या माझ्या स्वभावाला बदलू नाही शकत. म्हणजे की मी दुसऱ्यांचं पेन किंवा असं हे नाही करू शकत. त्यात योगा किंवा हे सेशन वगैरे ऐकून माझ्यामध्ये बदल झाला आहे. पण तरीही माझा मूळ स्वभाव तो मी बदलू नाही शकत. तर त्यावर काही मला सांगू शकतो? म्हणजे मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, पण अप टू सर्टन लिमिट इट्स ओके. त्याच्यानंतर त्या मदत करण्याचा आपल्याला काही काळाने किंवा नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप पण, म्हणजे मला पर्सनली कधी कधी असं वाटतं की त्याचा पश्चाताप झाल्यासारखं. तर यावर काही बोलू शकता का? थँक्यू. ओके, येस, अजून कोणाचे काही प्रश्न, अजून कोणाला बोलायचे? हा, स्वरूपाताई, तुमचा मेसेज आला, तुम्हाला काही बोलायचे? ओके, चालेल, ठीक आहे. सो आपल्या आजच्या वेबिनारमध्ये गौरांगीताई आल्यात आणि खूपच छान मानसिक आरोग्य, त्याचे लक्षणं किंवा त्याचे होणारे परिणाम आणि त्याच्यावरील उपाय यावर आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या गृहिणींना असेल किंवा महिला वर्गांना असेल सहज समजेल अशा भाषेत आल्यात. आपल्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी थोडासा वेळ आपल्यासाठी काढलेला आहे.
आणि एवढं छान मार्गदर्शन केलेलं आहे. इथून पुढेही आपल्यासोबत ते राहतीलच. कधी कोणाला काही शंका आली, काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. त्यांचा नंबर मी हवा तर आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर करेनच. ओके. तर तुम्ही त्यांना नक्कीच संपर्क साधू शकता. पर्सनली पण काही असेल तर तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. तर गौरांगीताईंनी वेळात वेळ काढून आपल्या अमोल असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी त्यांचा आपल्या संपूर्ण या ग्रुपतर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला ही संधी दिली सर तुम्ही आणि सगळ्यांशी बोलायची मला पण संधी मिळाली Yes. आणि इतकं छान सगळ्यांनी रिस्पॉन्स पण दिला. त्यामुळे मी पण Yes. तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद. आणि कोणाला जर काही मनोगत व्यक्त करायचे असतील, इथं बोलायला जमलं नसेल काही कारणाने, तरी आपल्या त्या WhatsApp ग्रुपमध्ये देखील तुम्ही आपले मनोगत, आजचा प्रोग्राम कसं वाटला हे तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता. ठीक आहे. थांबूया आपण इथेच. धन्यवाद. हरिओम. थांबा. मग आता तिला फोन करून सांगते ना मॅडमला मी.